नवीन वर्षातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आणि संक्रांतीच्या आदल्या दिवशी असते ती भोगी. भोगीला अशी सुगडांची पूजा केली जाते. आता या पूजेला महाराष्ट्रामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत. बरेच जण याला सुगड पूजन म्हणतात, काही जण याला खण पूजा म्हणतात किंवा काही जण याला संक्रांतीची पूजा किंवा भोगीची पूजा म्हणतात. आणि ही सुगड पूजासुद्धा बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. नमस्कार, मी सुवर्णा. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आज आपण सुगड पूजा कशी करायची ते बघणार आहोत. संक्रांतीच्या काळात शेतामध्ये ज्या काही नवीन भाज्या येतात त्या भाज्या या सुगडांमध्ये भरून या सुगडांची पूजा केली जाते. तर ही सुगड पूजा कशी करायची, यासाठी काय काय साहित्य लागणार आहे हे सगळं आपण सविस्तर बघणार आहोत. आता ही सुगड पूजा करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला हे खण किंवा सुगड बाजारातून विकत आणायचे आहेत. तर इथे मी 5 सुगड आणलेले आहेत. तर हे लाल रंगाचे किंवा काळ्या रंगाचे असतात, तुम्ही कुठल्याही रंगाचे आणू शकताय. तर हे सुगड बाजारातून आणल्यानंतर स्वच्छ पाण्याने असे धुवून घ्यायचे आहेत, म्हणजे या सुगडांमध्ये असलेला धूळ कचरा सगळा निघून जातो, सुगड स्वच्छ होतात. तर हे सगळे सुगड आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. आणि इथे मी 5 सुगड घेतलेले आहेत. काही जणांच्याकडे 7 सुगडसुद्धा असतात. तर ते तुमच्याकडे किती सुगड घ्यावे लागतात त्या पद्धतीने तुम्ही हे सुगड घ्यायचे आहेत आणि आणल्यानंतर असे स्वच्छ धुवून घ्यायचे. आता हे 5 सुगड आणल्यानंतर याच्यासोबतच आपल्याला एक छोटी पणती आणायची आहे. बरेच जण याला वाटीसुद्धा म्हणतात. तर ही पणती आपल्याला आणायची आहे आणि ही सुद्धा या पद्धतीने धुवून घ्यायची आहे. आता हे सगळे सुगड मी धुवून घेतलेले आहेत, हे बाजूला ठेवते. आणि आता ज्या ठिकाणी आपल्याला पूजा करायची ती जागा स्वच्छ करून घ्यायची आणि पूजेच्या अगदी मधोमध रांगोळी काढून घ्यायची आणि त्याच्यावरती हा असा पाट ठेवायचा. पाटावरती एक असं स्वच्छ वस्त्र अंथरायचं आहे आणि पाट जो आपण मांडलेला आहे त्याच्या बाजूने सुद्धा आपल्याला छान अशी रांगोळी काढून घ्यायची आहेत. आणि आता हे सुगड जे आहेत स्वच्छ करून घेतलेले आहेत. आता हे सुगड बाजारातून आणताना बघून आणायचे आहेत, म्हणजे चेक करून आणायचे आहेत. याचा तुकडा निघालेला नाही आहे ना, हे तुटलेले चिरलेले नाही आहेत ना, हे बघून आणायचं आहे. व्यवस्थित हे सुगड असावेत किंवा हे जे खण आहेत आपल्याला व्यवस्थित बघून आणायचे आहेत. आता या सुगडामध्ये घालायला पूजेचं साहित्य आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात. तर इथे मी तांदूळ घेतलेले आहेत, इथे शेंगदाणे घेतलेले आहेत, थोडासा गूळ घेतलेला आहे आणि आपल्याला लागणार आहे तिळगूळ. तर इथे एका वाटीमध्ये तिळगूळ घेतलेले आहेत आणि आपल्याला इथे तीळ घ्यायचे आहेत. आता इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत, पण तुमच्याकडे जर टरफला सकट शेंगा असतात, भुईमुगाच्या शेंगा, त्या घेतला तरी चालेल. आणि यासोबतच या सीझनमध्ये आलेल्या नवीन भाज्या, ज्या शेतामध्ये भाज्या येतात, फळभाज्या, रानमेवा, हे सगळं आपल्याला इथे वापरायचं आहे. तर इथे मी घेवड्याच्या शेंगा, पावट्याच्या शेंगा, मटार, गाजर, सोलाने, ऊसाच्या कांड्या आणि बोरं घेतलेली आहेत. आता यासोबतच तुम्हाला जर गव्हाच्या लोंब्या किंवा हुरडा मिळाला तर तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणि आता हे सगळंच तुमच्याकडे असलं पाहिजे असं नाही, याच्यातील एखादी भाजी नसेल तरी चालू शकतं. तर आता सगळ्यात आधी आपण दिव्याची पूजा करून घेणार आहोत. तर यासाठी आपण आसन करूया. इथे तांदळाचं आसन ठेवलेलं आहे आणि याच्यावरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला दिवा ठेवायचा आहे. आता या दिव्यामध्ये तेल किंवा तूप घालू शकता. आणि आता हा दिवा लावून घेतलेला आहे. आता दिवा लावून घेतल्यानंतर दिव्याची पूजा करून घेऊयात. तर इथे सगळ्यात आधी मी हळदी कुंकू वाहून घेते आणि त्यानंतर आपल्याला अक्षता घालायच्या आहेत आणि इथे फूलसुद्धा आपल्याला व्हायचं आहे. तर दिव्याची पूजा करून झाल्यानंतर दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला सुगडाची पूजा करून घ्यायची आहे. तर आता इथे मी 5 सुगड घेतलेले आहेत. 5 सुगडांसाठी आपण आसन करायचं आहे. तर इथे तांदळाचं आसन आपल्याला करायचं आहे. तर 5 ठिकाणी अशी छोटीशी तांदळाची रास आपल्याला ठेवून घ्यायची आहे. आता या तांदळाच्या राशीवरती हळदी कुंकू व्हायचं आहे. आता हे जे आपण घेतलेले सुगड आहेत याला हळदी कुंकू लावायचं आहे. तर इथे तुम्ही सुगड थोडेसे ओले करून घेऊ शकता किंवा हळदी कुंकू थोडीशी कालवून पाण्यामध्ये कालवून ओली करून या सुगडांना लावली तरी चालू शकते. तर या सुगडांना 5 ठिकाणी आपल्याला अशी हळदी कुंकूची बोटे लावून घ्यायची आहेत. आणि आता याच पद्धतीने सगळ्या सुगडांना हळदी कुंकू अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे. आणि ही जी पणती आपण घेतलेली आहे यालासुद्धा आपल्याला 5 ठिकाणी हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. आता सगळ्या सुगडांना हळदी कुंकू लावून झाल्यानंतर हे सुगड जे आहेत ते आपण जी छोटीशी तांदळाची रास केलेली आहे किंवा जे आसन केलेलं आहे याच्यावरती मांडून घ्यायचे आहेत किंवा ठेवून घ्यायचे आहेत. आता इथे सगळे सुगड जे आहेत मी अशा पद्धतीने मांडून घेतलेले आहेत. आणि आता सगळ्यात आधी जे आपण तांदूळ घेतलेले आहेत ते तांदूळ अगदी थोडे थोडेसे या सुगडांमध्ये घालायचे आहेत. यानंतर जे आपण तीळ घेतलेले आहेत तर हे तीळसुद्धा थोडे थोडे सगळ्या सुगडांमध्ये घालायचे आहेत. तर आता हा जो गूळ घेतलेला आहे या गुळाचे छोटे छोटे तुकडे किंवा छोटे छोटे खडे या प्रत्येक सुगडांमध्ये घालायचं आहे. आणि यानंतर हे शेंगदाणेसुद्धा घालायचे आहेत. आता हे शेंगदाणे 5-6 दाणे घालू शकताय तुम्ही. सगळं साहित्य घातल्यानंतर हे सुगड भरलं पाहिजे इतकं साहित्य आपल्याला घालायचं आहे. शेंगदाणे गूळ घालून झाल्यानंतर हे तिळगूळसुद्धा आपण थोडे थोडे घालणार आहोत.
तीळ आणि गूळ या सुकड्यांमध्ये घालणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासोबतच थोडेसे तिळगुळसुद्धा मी घातलेले आहेत. आता ही जी पणती घेतलेली आहे याच्यामध्ये थोडेसे तीळ आणि थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि ही पणतीसुद्धा या सुकड्यांच्या समोर अशा पद्धतीने ठेवून द्यायची आहे. आता यानंतर आपण ज्या भाज्या घेतलेल्या आहेत या सगळ्या भाज्या यामध्ये घालायच्या आहेत. तर सगळ्यात आधी इथे मी ओला हरभरा किंवा सोलाने आपण जे म्हणतो ना ते घालते. तर हा ओला हरभरा तुम्ही सोलूनसुद्धा घालू शकता, असाच घालू शकता. आणि यानंतर या ज्या घेवड्याच्या शेंगा आहेत या तुम्ही अशाच घालू शकता किंवा अशा तोडून घातला ना तरी चालेल, सुकडामध्ये व्यवस्थित बसतील. याच पद्धतीने सगळं साहित्य एक एक करून आपण या सुगडांमध्ये भरून घेणार आहोत. आता गाजराचे तुकडे घालते. आता इथे तुम्ही घेतलेले सुगड जर मोठ्या आकाराचे असतील आणि तुम्हाला जर छोट्या आकाराची गाजरं मिळाली तर एक एक छोट्या आकाराची गाजर या सुगडांमध्ये भरायची असतात. तर मला असे छोटे मिळाले तर मी हे छोट्या आकाराची सुगडं घेतलेली आहेत. तर एक एक करून सगळ्या भाज्या या सुगड्यांमध्ये आपल्याला भरून घ्यायच्या आहेत. आता तुम्हाला जर गव्हाच्या लोंब्या मिळाल्या तर त्यासुद्धा 1-2 या सुकड्यांमध्ये घालायचे आहेत किंवा तुम्हाला जर ज्वारीचा हुरडा मिळाला, जे कणीस असतं ज्वारीचं ते मिळालं तर त्याचेसुद्धा छोटे तुकडे करून यामध्ये भरायचे आहेत. तर इथे मी घेतलेलं सगळं साहित्य या सुकड्यांमध्ये भरून घेतलेलं आहे. आता ही बोरं राहिलेली आहेत ही सुद्धा भरून घेते. तर इथे मला अशी मोठ्या आकाराची बोरं मिळाली, पण शक्यतो गावठी जी बोरं असतात ती बोरं मिळाली छोट्या आकाराची तर ती जरूर वापरा. आता या सुगड्यांमध्ये भरण्यासाठी मी इथे छोट्या आकाराचे असे तिळगुळाचे लाडू बनवलेले आहेत हे ठेवते. तर हे ठेवलं पाहिजे असं नाही, कारण या सुगड्यांमध्ये आपल्याला तीळ आणि गूळ भरायचं असतो. तर सुरुवातीलाच आपण तीळ आणि गूळ घातलेलं आहे. हे लाडू नाही घातले तरी चालेल, पण तुम्हाला जर घालायचे असतील तर घालू शकता. आणि आता आपण या सुगडांना फुलं व्हायची आहेत. तर इथे सगळ्या सुगडांना मी फुलं वाहते. जी आपण पणती घेतलेली आहे त्या पणतीला सुद्धा फूल घालायचं आहे. या सुगडांवरती सुद्धा आपण अशा पद्धतीने फुलं ठेवून घेणार आहोत. आता सगळी फुलं घालून झालेली आहेत. तर इथे मी नैवेद्यासाठी तिळगुळ आणि हे तिळाचे लाडू ठेवते. तर इथे तुम्ही साखर जरी ठेवलं वाटीमध्ये तरी चालेल. आणि आता ही अशी पूजा करून झाल्यानंतर या सुगडांना किंवा भोगीला आपण जो भोगीसाठी जो नैवेद्य बनवतो तो नैवेद्य दाखवायचा असतो. पूजा करून झाल्यानंतर आपल्याला नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे. आपण जी बाजरीची भाकरी किंवा मिक्स भाजी करतो त्या भाकरीचा नैवेद्य या सुगडांना दाखवायचा आहे. तर आता आरती ओवाळून घ्यायची आहे, धूप दाखवायचं आहे आणि यानंतर आपल्याला हळदी कुंकू पुन्हा एकदा या सुगडांना व्हायचं आहे. आणि त्यानंतर आपण सुगडांना नमस्कार करणार आहोत आणि प्रार्थना करायची आहे. तर आता ही सुगड्यांची पूजा मी करून घेतलेली आहे. तर आमच्याकडे अशा पद्धतीने ही सुगड पूजा केली जाते. तर बऱ्याच भागांमध्ये, महाराष्ट्रामधल्या बऱ्याच भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ही पूजा केली जाते. थोडाफार फरक असतो. तर तुमच्याकडे ही पूजा कशी केली जाते मला कमेंटमध्ये जरूर सांगा. तर इथे सुगड पूजा झालेली आहे आणि आता नैवेद्य दाखवायचे. तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी, सगळ्या भाज्या घालून केलेली मिक्स भाजी आणि राळ्याचा भात याचा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि अशी ही आपली सुगड पूजा झालेली आहे. तर तुम्ही कोणत्या पद्धतीने सुगड पूजा करता हे मला कमेंटमध्ये सांगा. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद.